महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 45 वर्षाच्या मैत्रीचा सुगंध, जिव्हाळ्याचा सुवर्णबंध। मिडल क्लास सोसायटीच्या आदर्श महिला मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। मैत्री आणि स्नेहाची 45 वर्ष म्हणजे केवळ आकडा नव्हे, तर तो अनेक पिढ्यांना जोडणारा एक भक्कम पूल आहे। पनवेलमधील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी येथील आदर्श महिला मंडळाचा 45वा वर्धापन दिन आणि स्नेह मेळावा बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी मोठ्या हर्ष उल्हासात पार पडला। 4.5 दशकांचा हा गौरवशाली प्रवास महिलांच्या एकजुटीचा आणि कर्तृत्वाचा जिवंत पुरावा ठरला। कार्यक्रमाची दमदार सुरुवात सेक्रेटरी छाया म्हात्रे यांच्या मार्मिक चारोळीने झाली। त्यानंतर आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा मान्य शकुंतला रामशेठ ठाकूर, नीता झुंजारराव, डॉक्टर शशिकला पुरोहित, प्रतिभा दळवी, पद्माबेन चव्हाण, सुमन खैरे, हेमलता गिल्डा, मंदा म्हात्रे, सुनंदा देशपांडे व सुनीता पै या मानाच्या महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। वर्षावाणी आणि संगीता सावंत यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची रंगत वाढवली, तर संध्या दांडेकर यांनी सुरेल ईशस्तवन गायले। तसेच त्यांनी हितगुज साधत या कार्यक्रमात महिलांशी जिव्हाळ्याचा संवादही साधला। सुमेधा गुरुजी यांनी बातम्यांच्या शैलीत सादर केलेल्या खुसखुशीत चारोळ्यांमुळे संपूर्ण सोसायटी हास्याने डोलू लागली। 92 वर्षीय डॉक्टर शशिकला पुरोहित यांचा सन्मान हा या सोहळ्याचा सर्वात अभिमानास्पद क्षण होता। वयाची 92 वर्ष पूर्ण केलेल्या आणि 62 वर्ष स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून अविरत सेवा देणाऱ्या डॉक्टर शशिकला पुरोहित यांना नुकताच पाली येथील देसाई प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला। त्याबद्दल मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला। रुग्णसेवा हाच माझा श्वास होता अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। केवळ करमणूकच नव्हे तर बुद्धीला चालना देण्यासाठी बौद्धिक चाचणी, मैदानी आणि बैठे खेळ घेण्यात आले। विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले। सेक्रेटरी छाया म्हात्रे यांनी वार्षिक अहवाल सादर केला, तर रूपा कांडपिळे यांनी वार्षिक जमा खर्चाचा हिशोब सादर केला। उपस्थित सर्व माता भगिनींना गुलाब पुष्प आणि खाऊ देऊन सन्मानित करण्यात आले। 45 वर्षांपूर्वी पेरलेले हे स्नेहाचे बीज आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाले आहेत। हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ एकत्र येणे नव्हे, तर एकमेकींच्या साथीने जगलेल्या 4.5 दशकांच्या प्रवासाचे सेलिब्रेशन होते। जेव्हा हा सोहळा संपला तेव्हा प्रत्येकीच्या मनात एकच भावना होती की वय कितीही वाढले तरी मैत्रीचा हा ओलावा मात्र कधीच कमी होणार नाही। आदर्श महिला मंडळाचा हा 45वा वर्धापन दिन पनवेलच्या सांस्कृतिक जीवनातील एक अविस्मरणीय ठेवा ठरला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल। आणि मला सत्कार केला त्याबद्दल मी मंडळाची कृतज्ञ आहे। आणि पालीला जर 65 वर्ष होते आणि तिथे सामाजिक काम केलं, आताच तुम्ही सांगितलंच काय काय ते, तर त्याच्यात विशेष म्हणजे आम्ही नर्सिंग कोर्स चालवला होता आणि इथं 12 वर्ष मी त्याच्यात काम केलं शिकवण्याचं। आणि आता 600 मुली आम्ही तयार केल्या नर्सला, आणि त्या मुलींना सगळ्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत आणि आता त्या 5,000 घेतात